स्वर्गीय गोपीनाथ मुंडे को लेकर पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान द्वारा किए दावे से सियासत गरमाई हुई है। वहीं अब इस मुद्दे पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रतिक्रिया देते हुए चौहान पर हमला बोला। बावनकुले ने कहा कि कांग्रेस नेता को कोई काम नहीं, इसलिए वह मीडिया में बने रहने के लिए बयानबाजी कर रहे हैं। इसी के साथ ये भी कहा कि जो व्यक्ति इस दुनिया में नहीं, उनके लिए भ्रम फैलाना सही नहीं है। पृथ्वीराज चव्हाणजीला सध्या काही काम नाही, मीडियाच्या चर्चेमध्ये राहण्याकरता या पद्धतीने बोलणे जाते। काँग्रेसमध्ये किती लोकांनी काँग्रेसने जीव घेतला हे जरा तपासून घेतलं पाहिजे। गोपीनाथ मुंडेजी आमचे नेते होते। गोपीनाथ मुंडेजींना खऱ्या अर्थाने सर्वस्व स्थानावर आमच्या पक्षाने नेहमीच त्या ठिकाणी त्यांचा मान ठेवलेला आहे आणि शेवटी जन्म मृत्यू आपल्या हाती नसतो, तो तर ठरला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने अशा घटनाला त्या ठिकाणी असं गालबोट लावणे आणि त्यावर आता भाष्य करणे, मृत व्यक्तीच्या आत्ताच्या मृत व्यक्ती जिवंत नसताना आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जिवंत नसताना त्यांच्याबद्दलच्या भूमिका मीडियाच्या माध्यमातून आणणे हे काही योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाण तसे सिनियर व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलतो, कशाकरता बोलतो। मला वाटतं हे बोलणं योग्य नाही।